सुजय विखे पाटलांनी लोकसभेनंतर विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली आहे। दरम्यान संगमनेरमध्ये झालेल्या मेळाव्यातून सुजय विखे पाटलांनी आपल्या उमेदवारीचे संकेत देखील दिले आहेत। पाहूयात। मोठ्याचं लाडकं लेकरू इथे मग त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे। आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा काय करायचं हे बाळासाहेब मला शिकवण्याची गरज नाही आहे। दोन ठिकाणी म्हटले ते वाटलंच तर छंद पुरवण्याकरता एका वेळी दोन्ही ठिकाणी उभा करू शकतं राहू शकतं, पण बालकाचा छंद तर पुरा होईल। तुमच्या घरातली मुलं उतरले, तुमच्या घरातल्या मुलांचा मुलींचा छंद पुरवला चालतो, तर दुसऱ्या मुलाची काय काळजी करतो। लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर सुजय विखे पाटील पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत। संगमनेरमधून सुजय विखे पाटलांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावं असा ठराव देखील भाजप पदाधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आलाय। तसंच सुजय विखे पाटलांनी देखील संगमनेरमधून आपल्या उमेदवारीचे संकेत दिले। समजा संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सुजय विखे पाटील मैदानात उतरले तर त्यांच्या समोर थोरातांचं तगडं आव्हान उभं राहू शकतं। लोकमत अगोदर चेहरा सांगा की कोण आहे, काय करायचं, तुमचं काम आम्हीच करू राहिलो। चेहरा येईल, जो असेल जेव्हा असेल ज्याचा असेल जो कोणी इच्छुक असेल ज्याची ताकद असेल तो करेल। चेहरा असा असला पाहिजे जो मॅनेज होऊ शकत नाही, चेहरा असा पाहिजे जो पैशाने विकत घेतला जाऊ शकत नाही, चेहरा असा पाहिजे जो कुठल्याही दडपणाला बळी पडणार नाही, तर संगमनेरमध्ये परिवर्तन होईल। प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये एकच ठराव पास करायचा आहे, सगळ्यांनी आपल्याला संगमनेर तालुक्याचा भावी उमेदवार या मतदारसंघातला खासदार सुजय विखे पाटील असले पाहिजे। ठराव मांडला त्या ठरावाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं अनुमोदन देतो। 2 दिवसांपूर्वी सुजय विखे पाटलांनी राहुरी आणि संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती। मात्र संगमनेरमध्ये आज झालेल्या मेळाव्यानंतर सुजय विखे पाटलांची याच मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचं दिसतंय। याचं कारण आहे सुजय विखे पाटलांनी मेळाव्यात मतदारांना दिलेला शब्द। राहुरीमध्ये तडीले साहेब आमचे आहेत, मग तिथं सत्यजित कदम देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून। मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे पुढे मतदारसंघाची जर समजा असा वाद झाला किंवा सत्यजित कदम तडीले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार 4-5 लोकांमध्ये ठरत नसेल किंवा पूर्ण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं म्हणत तसं करू। आपला उद्देश एकच आहे की आज राज्यामध्ये सरकार आणायचं असेल, शेवटी सत्तेशिवाय विकास होऊ शकत नाही आणि म्हणून राज्यामध्ये सरकार आणायचं असेल तर संगमनेर विधानसभेमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा आमदार निवडून आणायचा आहे, हा संकल्प आपल्याला करायचा। या मेळाव्यात फक्त सुजय विखे पाटील नव्हे तर राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील मतदारांना आव्हान करत सुजय विखे पाटलांच्या उमेदवारीचे संकेत दिले। उमेदवार कोणताही दिला तरी विजय महायुतीचा होणार असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। तसंच बाळासाहेब थोरातांवर देखील त्यांनी जोरदार हल्लाबोल करत त्यांची नक्कल केली। तुमच्या तालुक्याच्या पुढाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आपलं मुख गळून म्हटले, त्याला विचारलं काय काय आरक्षणाची भूमिका आहे। भागले सगळं आरक्षण मिळालं तुम्हाला। महायुतीचा उमेदवार आपल्याला मान्य का? महायुती उमेदवार जो होती तिथं भाजप काय काय शिंदे सेनेचा आहे की दादांच्या राष्ट्रवादीचा आहे हे महत्वाचं नाहीये। आपल्यामध्ये गट पडू नका, आता सुरू झाले। माझ्या सगळ्या नेते मंडळीला तुम्हाला कोण मोठा आहे कोण लहान आहे याची चर्चा करू नका। महायुतीचा सरकार राज्यामध्ये आलं तर मित्र आपला मोठेपणा टिकेल। सुजय विखे पाटलांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी विखे पाटलांवर टीका केली। लाडक्या मुलाचा छंद पुरवला जात असल्याचा टोला थोरातांनी लगावला। तर थोरातांच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटलांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले। मोठ्याचं लाडकं लेकरू इथे
मग त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे. पक्षानं नाही तरी पालकांना पुरवला पाहिजे. तो लेकराचा छंद आहे आणि 2 ठिकाणी म्हटले ते वाटलंच तर छंद पुरवण्याकरता एका वेळेस दोन्ही ठिकाणी उभा करू शकतं, राहू शकतं, पण बालकाचा छंद तर पुरा होईल. ते आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा, काय करायचं हे बाळासाहेब मला शिकवण्याची गरज नाही आहे. आता आपलं सगळं घरदार म्हणजे आपण उतरवलंच आहे ना राजकारणात. हे तुमच्या घरातली मुलं उतरले, तुमच्या घरातल्या मुलांचा मुलींचा छंद पुरवला चालतो आहे की नाही, तर दुसऱ्या मुलाची काय काळजी करतो. मागील अनेक वर्षांपासून संगमनेरमधून बाळासाहेब थोरात निवडून येत आहेत. दरम्यान या मतदारसंघात त्यांची ताकद देखील मोठी आहे. संगमनेरमध्ये थोरातांची किती ताकद? गेल्या 4 दशकांपासून थोरात आणि संगमनेरचं नातं टिकून आहे. 1985च्या निवडणुकीत थोरातांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यानंतर ते काँग्रेसमधून आजपर्यंत संगमनेरमधून निवडून येत आहेत. साखर कारखाना, दूध संघ यासह बऱ्याच सहकारी संस्था, नगरपालिका थोरातांच्या ताब्यात. या संस्थांच्या माध्यमातून संगमनेरचे अर्थकारण मजबूत झालं आणि त्यांचा दांडगा जनसंपर्क मतदारसंघात तयार झाला. दरम्यान बाळासाहेब थोरातांची मुलगी जयश्री थोरातांचं महिलांचं आरोग्य आणि रोजगारावर मतदारसंघात काम सुरू आहे. 2019 संगमनेर विधानसभेतून बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात शिवसेनेच्या साहेबराव नवलेंचं आव्हान होतं. या निवडणुकीत बाळासाहेब थोरातांना 1,25,380 मतं पडली होती, तर शिवसेनेच्या साहेबराव नवलेंना 63,128 मतं पडली होती. जवळपास 62,252 मतांनी बाळासाहेब थोरात यांचा विजय झाला होता. 2019 मध्येही राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात यांना पाडण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र मागील 4 दशकांपासून बाळासाहेब थोरात या मतदारसंघातून अपराजित आहेत. त्यामुळे यंदा सुजय विखे पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले तर संगमनेर विधानसभेत थोरात विरुद्ध विखे पाटील असा महामुकाबला पाहायला मिळेल. मनोज घाडेकर, TV9 मराठी, संगमनेर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.